बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे कुमारी विनोदिनी आनंद करेनौर हिने केली MBBS पदवी संपन्न. ग्रामपंचायतीच्या वतीने केला जंगी सत्कार. बेळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर विनोदिनी आनंद करेनौर यांनी कर्नाटक येथे मंड्या जिल्ह्यात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS पदवी प्राप्त केल्याबद्दल बेळूर ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री लक्ष्मण जगगोंड यांनी त्यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार केला. यावेळी बेळूर येथील डॉक्टर राजेश जीवनौर, डॉक्टर रविकुमार जीवनौर, डॉक्टर नितीन शिदगोनौर, ग्रामपंचायत सदस्य गुरुबसू कायपुरे, संजय करेनौर, सुरेखा कराचुरे, BS पाटील, HS कायपुरे, शेखर करेनौर, हुच्चप्पा करेनौर, दरेप्पा करेनौर, चिदानंद करेनौर, गंगाप्पा करेनौर, आनंद करेनौर, अण्णप्पा करेनौर, बसव्वा कामगोंड, यंकव्वा काळे, रंजना कांबळे, रेश्मा कांबळे, सुवर्णा घेज्जी सह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तर TV1 मराठीचे बेळूरचे प्रतिनिधी माननीय संजय कोटगोंड यांनीही TV1 मराठीच्या वतीने तिचा जंगी सत्कार केला. यावेळी अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर कुमारी विनोदिनी आनंद करेनौर हिचा यावेळी जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी बेळूर येथील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळूर येथे या मुलीने पहिल्यांदाच MBBS पदवी संपादन केल्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. सर डॉक्टर राजेश जीवनौर, रविकुमार जीवनौर, माझ्या सहकारी ग्रामपंचायत सदस्य, आपण सर्वजण ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवला आणि वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ काढून तिथे उपस्थित राहिला. याबद्दल मी बेळूर ग्रामपंचायतच्या वतीनं आपणा सर्वांचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि कार्यक्रम संपन्न घेतो. ಸರ್ ನಂಗೆ ಫಸ್ಟ್ ಊರಾಗ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುವಂಗೆ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಪ್ರಭಾ ಬಂದಿದ್ದು. ಅವರಿಂದ ನಮಗೆ ಮೊದಲು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಯಾವ ಫೀಲ್ಡ್ ಚೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಂತ. ಒಂದು ಗೊತ್ತಿದ್ದು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಟೀಚರ್ಸು ಏನು ಮನೆಯಾಗಿದ್ರಂತೆ ಅವ್ರ ಡಾಕ್ಟ್ರು ಬಿಟ್ಟರೆ ಇವರು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಷ್ಟೇ. ಸೊ ಅವಾಗ ಅಷ್ಟು ಐಡಿಯಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ಓದ್ಕೊಂಡು ಬಂದ್ವಿ. ಏನೋ ದೇವ್ರಿಂದ ನಮ್ಮದು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಚಲೋ ಬಂತು, ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಯಿತು, ಹಂಗೆ ಮುಗಿಸಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದು ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಕ್ರೈಸಿಸ್ ಭಾಳ ಇತ್ತು. ಒಂದು ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಷ್ಟು ಚಲೋ ಇರಲಿಲ್ಲ. ಮನ್ಯಾಗ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸೀಟ್ ಸಿಕ್ತು ಅಂತ ಹೋದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಿದ್ದ ಜರ್ನಿಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನಮ್ಮ ಪಪ್ಪಾಗೂ ಕಲಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮನ್ಯಾಗ ಇನ್ನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರ ಮನೆಗೂ ಕಲಿಸ್ತಿರ್ಬೇಕು. ಈಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅಷ್ಟು ಪ್ರೋತ್ಸಾಹಿತ ಮಾಡಿ ಕಲಿಸೋದಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ. ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಈಕ್ವಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗಂಡ್ಮಕ್ಳೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಲಿಸ್ಯಾರು. ಸೊ ಹಂಗೆ ಎಲ್ಲರ ಮನೆಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಲಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಕಲಿಸ್ರಿ, ಓದ್ರಿ ಎಲ್ಲರೂ. ಧನ್ಯವಾದ. ಈ ಸರ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ इटಕೊಂಡು ಹೋಗಿನ ಅಷ್ಟೇ. थँक यू. सत्कारासाठी सर्व आलेल्यांना आभार. आज विनोदिनी ही MBBS करण्यासाठी आज आपण सर्वसामान्यांनी ॲडमिशन घ्यायला गेलो तरी एक कोटीच्या घरात जाऊन आव्हान बसते 1 वर्षाचं. ती तिच्या बुद्धीच्या ह्याच्यानं स्पर्धा परीक्षा पास करून तिच्या कर्तृत्वावर ती आज डॉक्टर हे पद मिळवलेले आहे. तिचं प्रथमतः मी आभार मानते. आणि ती आता तिच्या कॉन्फिडन्सवरतीच ती ही एक्झाम देऊन ती कर्नाटकमध्ये MBBS हे डॉक्टरपद मिळवलेली आहे. आणि आज इथे सत्कार तिचं करत असताना मला वाटते की आता गव्हर्मेंट सीट मिळणं हे अशक्यच आहे. महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी आता बेळूरमध्ये तरी MBBS हे कोणीच अजून गव्हर्मेंट सीट मिळवलेलं नाही आहे. आणि बेळूर गावामध्ये प्रथमच ही MBBS डॉक्टर झाल्यामुळं बेळूर ग्रामपंचायत वतीनं बेळूर नागरिकांच्या वतीनं मी तिचं सहर्ष स्वागत करते. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.